राहिलं कुठे मुस्लिम मॅडम यायचे ना तुमच्याकडे सोबत चष्मा देते का माझ्याकडे काढून आईला म्हटलं झालं ते बसेल इथं आईला आहे संदेवात आहे हां पाय दुख नाही ते बहिणा दुखते पायाची हां आणि ही कमी दुखते दुखते हिना जास्त दुखते ही कमी दुखते हिला जास्त दुखते बरोबर इकडे कमी दुखते इकडे जास्त दुखते आता हे बघा तुमचा जो HLA B27 पॉझिटिव्ह आला ते काय करतं जी लुब्रिकेशन व्हायला पाहिजे ते लुब्रिकेशन प्रॉपर होऊन देत नाही म्हणजे तुमच्या प्रत्येक पार्टची जॉईंटची त्याच्यामध्ये झीज होत जाते तुम्ही जो पार्ट लॉक ठेवला लिमिटपेक्षा जास्त वर्कआउट केलं त्याची झीज होते पण त्याची झीज प्रॉपर परत तेवढी प्रमाणात भरली पाहिजे झीज भरून आली पाहिजे बरोबर आता तुमच्या काही चुका होत आहे त्याच्याने हा जो प्रकार आहे जो पुढचा जो वाढतोय वाढलाय ते तुम्हाला माहिती नाही बरोबर ते तुम्हाला सांगतो आता हा जो प्रकार आहे तो वाढतच जातो HLA B27 पॉझिटिव्ह असल्यामुळे बरोबर म्हणून त्याला आयुष्यभर नियम हाच सगळ्यात प्रॉपर इलाज त्याच्यावरती परमनंटली इलाज निघालेला त्याला फक्त कंट्रोल ठेवता येतो व्यायाम करावा लागेल पण आता इथे तुमच्या मानेमध्ये C4-C5-6 मध्ये प्रॉब्लेम वाटला याला म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस आता इथून ब्लड सर्क्युलेशन तुमच्या ब्रेनला छातीला पाठवून म्हणून तुमच्या मानेपासून उजवा हात उठून जड पडतो रग लागते गळ लागते म्हणजे कधी कधी बसून उठल्यावर चक्कर येते याला म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस जशी ब्लॉक होईल दबली जाईल हात उठेल गळ लागेल किंवा हाताची ताकद कमी होईल होतं काय ना याला होतं याला नाही होत एवढं याला जास्त होतं बरोबर हा प्रॉब्लेम तुम्ही हाताने वाढवताय म्हणजे उद्या पुष्य जास्त होत नाही एकतर उद्या पुष्य जास्त होतं किंवा माझ्या किंवा उजव्या साईडला किंवा उशा दोन घेतात या तीन पैकी एक किंवा दोन जास्त करतो उशा दोन का मला मध्ये ऍसिडिटीचा खूप त्रास झाला म्हणजे रिफ्लक्स व्हायचा मला वाटतं म्हणजे रात्रभर झोप नाही लागायची मी या मेडिसिन घेतले ना त्याच्यामुळे मला ती ऍसिडिटी वाढली होती म्हणजे पोटात एकदम अल्सर झाले होते तर ते नंतर मी होमिओपॅथी घेऊन कव्हर केले आता कंट्रोलमध्ये आता बाकी उषा मान मोडणं मानेला झटका देणं ते नाही ना हा झाला सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस हा झाला पहिला दुसरा प्रॉब्लेम इथे L4-L5 मध्ये गॅप आहे इथे पण वरती खाली सरकली नजदबली गेली गादी सरकली इथून ब्लड सर्क्युलेशन उजवा पायाला होत नाही म्हणून कमरापासून पाय दुखतो जड पडतो रग लागते कळ लागते जास्त उभं राहिले जास्त मांडी घातली जास्त गुडघ्या बसले तर जास्त त्याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम त्याचं पण कनेक्शन तेच लुब्रिकेशन प्रॉपर नाही होत झीज होते आणि लिमिट आता गादी जी सरकते त्याचं कारण तुमचं म्हणजे चुका त्या तुमच्या म्हणजे एक तर 15 ते 20 किलोच्या पुढे वाकून वजन उचलणं 30 डिग्रीत बसणं किंवा झोपणं म्हणजे खुर्चीवर बसले तुम्ही काय करता शीट पुढे घेऊन पाय टेबलात ठेवून खुर्ची ठेवून बसता किंवा झोपता त्याच्याने हा प्रकार वाढतो दुसरं पालतो झोपणं असं याला चालत नाही दुसरं मोपेड गाडी चालवणं किंवा बिना बेल्टचं बाईक चालवणं त्याच्याने हा प्रकार वाढतो याला जाड गादी जाड सोफा बसल्यावर खड्डा पडेल असं या गादी किंवा सोफा चालणार नाही दुसरं इथून पुढे जास्त प्रवास आहे जास्त हार्ड काम आहे तर LS बेल्ट लावणं थोडे दिवस गरजेचं आहे आणि हा प्रॉब्लेम आता तुम्हाला इथून पुढे आयुष्यभर राहणार याला फक्त नियमात राहणार म्हणजे जे तुम्हाला मी आधी सांगितलं उद्या कुशल झोपणं बंद मान मोडणं बंद 2-2 उशा घेणं बंद तर ह्या चुका तुम्ही केल्या तर तुम्हाला हा त्रास परत होणार तसंच कमराचं वाकून वजन उचलणं वाकून जास्त काम करणं कमराला झटका बसला असं काही करणं बंद याला तुम्ही हे कव्हर होऊन जाईल पण हे तुम्हाला परत होणार कारण की तिथल्या ज्या कोशिका आहे त्या स्ट्रॉंग होणार लिमिट पेक्षा जास्त लोड आला जी जागा आम्ही पूर्वस्थितीत नेली बोनच्या पूर्वस्थितीत नेला तो परत जागा सोडणार तुम्हाला परत त्रास होणार कारण की तुमचं HLA B27 पॉझिटिव्ह असल्यामुळे ऑइल सर्क्युलेशन ब्लड सर्क्युलेशन पाहिजे त्या प्रमाणात होत नाही
म्हणून तिथे ते प्रॉब्लेम देत राहणार. मग तेव्हा काळजी घेणं हेच सगळ्यात बेटर. त्याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात म्हणजे 10 दिवस येणं गरजेचं. आता हे जे तुम्हाला मी जे सांगितलं त्याचं LS स्पाईनचं किंवा सर्वाइकल स्पाईनचा MRI केला त्याच्यात दिसेल. बाकीच्या आधीच्या गोष्टी तुम्हाला आधी डॉक्टर सांगितल्या, झीज झाली, टायटलीज असलं गेलं, बरोबर. पण त्याच्या ज्या पुढच्या गोष्टी हे तुम्हाला आज समजताय बरोबर. आणि हे वाढत वाढत जाणार जर काळजी. मसल पेन पण होतं मला हे आता ही जी नस आहे, माझा वेट लॉस खूप झाला ऍक्च्युअली. पहिले 87-88 होता वेट, आता 73 वर. याच्यावरती मेडिसिन नाही, तुम्ही मेडिसिनवर डिपेंड राहा. असं आहे. जर मला पाहिजे त्या प्रमाणात 5 दिवसाच्या रिझल्ट नाही भेटला तर सर्वाइकल स्पाईन, लंबर स्पाईनचा MRI लागेल. रिझल्ट नाही भेटला मला पाहिजे तसं तर सांगेल. पाहिजे त्याप्रमाणे रिझल्ट भेटला ते MRI एक्सरेची काही गरज नाही. त्रास नेमकं कशामुळे होतो? हेreditary काय असतं का? फॅमिलीला आहे, मम्मीला आहे म्हणून? SLE हा बऱ्याच जण हेच असतं, फॅमिली रिलेटेड पण असतो बऱ्याच. हो मग खूप पथ्य, आयुष्यभर पथ्य. ज्या दिवशी यांनी वातळ खाल्लं, मैद्याचं खाल्लं, फ्रीजचं खाल्लं, बेकरीचं खाल्लं, त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच त्रास होणार. आयुष्यभर चहा पासून लांब, लग्नाचं खाणं, मैद्याचं खाणं, फ्रीजचं खाणं, म्हणजे नॉनव्हेजचं पण म्हणजे जे गरम आहे, जड आहे यांना पचायला, ते चांगलं.